कोल्हापुरातील विचारेमाळ परिसरातील शीख गल्लीत 3 पानी जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली। या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून 11 जणांना ताब्यात घेतलं। जुगाराच्या डावातील 61,200 रुपये तसंच विविध कंपन्यांचे 84,000 रुपये किमतीचे मोबाईल असं साहित्य जप्त करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय चालू देणार नाही असा इशारा नूतन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलाय। या अनुषंगानं विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायावर कारवाई सुरू आहे। 16 मे रोजीच्या मध्यरात्री शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना विचारेमाळ इथल्या शीख गल्लीतील एका घरात 3 पानी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगानं निरीक्षक डोके आणि उपनिरीक्षक आकाश जाधव, सागर गुणवरे आणि पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांसह शीख गल्लीत छापा टाकला। तिथं उमर फकीर यांच्या भाड्याच्या घरात 3 पानी जुगार सुरू असल्याचं दिसून आलं। या कारवाईत नियाज इनामदार, सागर कागले, पोपट हेगडे, उमर फकीर, अमित वडणकर, महेश लोखंडे, मुनाफ बागवान, सोहेल शेख यांच्यासह 11 जणांना अटक केली। जुगाराच्या डावात 61,200 रुपये तसंच वेगवेगळ्या कंपनीचे 84,000 रुपये किमतीचे मोबाईल आणि इतर साहित्य असा सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई सुशील गायकवाड, महेश पाटील, रवी आंबेकर, कृष्णा पाटील, गौरव शिंदे, सुशील सावंत, अमोल पाटील यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली।